दादा गेले, विकास थांबला. बारामतीत सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत बारामतीतील विकास कामाचा वेग मंदावला असा आरोप केला. बारामतीत जलजीवन मिशन आणि स्मार्ट मीटरबाबत प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक नागरिक सांगतात की दादा असताना ज्या वेगाने कामे होत होती ती आता होत नाहीत. कामे थांबली ही लोकांची भावना आहे असे सांगत त्यांनी थेट सरकारला लक्ष केले. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याचे पाप सरकार करत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पावरील दुर्घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की पहिल्याच पावसात एवढी मोठी घटना घडली आणि तब्बल 18 तास मार्ग बंद राहिला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकारची चौकशी करावी. एवढा गाजावाजा केलेल्या प्रकल्पाची ही अवस्था असेल तर ठेकेदारांनाही उत्तर द्यावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. आता 12 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचेच सरकार आहे. 70 वर्षांचा हिशोब मागण्यापेक्षा स्वतःच्या 12 वर्षांचा हिशोब द्या. काँग्रेस राष्ट्रवादीवर आरोप करून प्रश्न सुटणार नाहीत. जनता आता उत्तर मागेल असे त्या म्हणाल्या. अयोध्या मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याचे उत्तर सरकारने द्यावे. ज्यांनी आम्हाला भ्रष्टाचाराचे धडे दिले त्यांनी प्रभू श्रीरामालाही सोडले नाही. असे असेल तर सत्ता द्यावीच लागेल. आमची भूमिका सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची आहे. मात्र सरकारचा कारभार असा सुरू राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसला लढावेच लागेल आणि सत्ता घ्यावीच लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट, आता 12 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. त्याच्यामुळे 70 वर्षाचे हिशोब विचारणाऱ्यांना आता 12 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल. कारण का सगळीकडेच काही कसं का होईना घरा फोडा, पक्ष फोडा असे उद्योग करून 12 वर्ष त्यांची सत्ता आहे ना, 1 दशक झालाय. त्याच्यामुळे आता काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला नावं ठेवून प्रश्न सुटणार नाही. त्यांना जबाबदारी घ्यायला लागेल आणि मायबाप जनता उत्तर मागणारच आहे आणि मागतेच आहे. महाविकास आघाडीची बारामती तालुक्याचा सगळा शोध घेतला आम्ही आणि त्याच्यामुळे बारामतीमध्ये जलजीवन मिशन आणि स्मार्ट मीटरबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे. आणि अनेक काही कामं लोकांची म्हणणे की दादा असताना अनेक कामं जी ऑटो पायलटमध्ये होती त्यातला काही दादा गेल्यानंतर त्या वेगाने येत नाहीये अशा लोकांची काही भावना होती. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे त्याचा एक फॉलोअप आणि स्मार्ट मीटरबद्दल वाढणारी अस्वस्थता त्याच्याबद्दल माझं स्वतः कलेक्टरांशी बोलणं झालं. आणि त्याचबरोबर काल इंदापूरमध्ये ही गोष्ट माझ्या कानावर आली आणि आज बारामतीतील पोलीस यंत्रणा किंवा क्राईम वाढलाय अशी एक भावना या लोकांच्या मनात आली. त्यामुळे ह्याचाही एक SP आणि पोलीस प्रशासनाकडे फॉलोअप, जलजीवन मिशन JJMची कामं जी अर्धवट राहिली ती पूर्ण करण्याचा फॉलोअप आणि स्मार्ट मीटरबद्दल असणारी अस्वस्थता या तिन्हीचा रिव्ह्यू आम्ही घेणार आहोत. आणि त्याच्या 1 आठवड्याभरात या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारकडे मागू. सामान्य कष्ट करणाऱ्या, टॅक्स भरणाऱ्या बारामतीकरांना न्याय कसा मिळेल याच्यात आम्ही जातीने सगळे लक्ष घालतो. ही फसवी कर्जमाफी आहे हे दिसतंच आहे. तुमच्या सगळ्या चॅनलवर तारीख पे तारीख येते सरकारकडून आणि ठोस काही महाराष्ट्र सरकारकडून ये ना. त्याच्यामुळे पुन्हा एकदा काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकरी, तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप या सरकारकडून होतं. हे तुम्हालाच तुमच्या चॅनलवर मागणी केली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकची इन्क्वायरी लावली पाहिजे. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला कळलं पाहिजे की मिसिंग लिंकचा एवढा मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालं पहिल्याच पावसामध्ये. त्यांचं म्हणणं होतं की एवढं डिझाईन टेक्निकली साऊंड आहे, काहीच तिथे होणार नाही. आणि अशाच वेळीच पहिल्याच पावसात एवढं मोठी घटना झालेली आहे. 18 तास मिसिंग लिंक बंद होती. त्याचा अर्थ एक मोठीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना उत्तर द्यावं लागेल. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.